नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्न गतागतं कामकामा लभन्ते. ते आणि ते तम विशालम, त्या विशालाशा, स्वर्गलोकम, स्वर्गलोकीचे, भुक्त्वा, भोग घेऊन, पुण्य क्षीण झाल्यावर, मर्त्यलोकम, मृत्यूलोकात, विशंती, प्राप्त होतात. एवं, अशा प्रकारे स्वर्गाचे साधनरूप असणाऱ्या त्रयीधर्मम, 3 वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचा, अनुप्रपन्नाः, आश्रय घेणारे, कामकामाः, भोगांची कामना असणारे पुरुष, गतागतम, पुन्हा पुन्हा गमन आगमन, लभन्ते, प्राप्त करून घेतात, म्हणजे पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि संपल्यावर मृत्यूलोकात येतात. परमेश्वर म्हणतात, ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या 3 वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात, अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. निष्काम भावानी नित्य निरंतर चिंतन करणाऱ्या आपल्या भक्तांचा योगक्षेम स्वतः मी वहन करतो, अशी करण्याची प्रतिज्ञाच इथे परमेश्वर घेताना दिसतात. भक्ताला दिलेलं हे वचन आहे. अतिशय इम्पॉर्टंट हा श्लोक आहे. माम, मज परमेश्वराला, चिंतयंतः, निरंतर चिंतन करीत, ये अनन्यः जनाः, जे अनन्य प्रेमी असे भक्तजन, अनन्य म्हणजे न अन्य हा सर्वस्वी भाव, पर्युपासते, निष्काम भावाने भजतात, नित्याभियुक्तानां, नित्य निरंतर माझे चिंतन करणाऱ्या, तेषां, त्या पुरुषांचा, योगक्षेम अहम वहामी, मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. योगक्षेम म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती म्हणजे योग, आणि भगवत प्राप्तीनिमित्त केलेल्या साधनाचे रक्षण म्हणजे क्षेम असा अर्थ आहे. परमेश्वर म्हणतात, जे अनन्य प्रेमी भक्त मला परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. येप्यज्ञ देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम. इतर देवतांची उपासना ही सुद्धा प्रकारांतराने अविधिपूर्वक आपली उपासना आहे असं सांगताना परमेश्वर म्हणतात. कौन्तेय लाडाने म्हटलेलं आहे, प्रेमाने म्हटलेलं आपल्याला दिसतं. कौन्तेय हे अर्जुना, अपि जरी, श्रद्धया अन्विताः, श्रद्धेने युक्त असे, ये भक्ताः, जे सकाम भक्त, अन्य देवताः, दुसऱ्या देवतांचे, यजन्ते, पूजन करतात, ते अपि, ते सुद्धा, माम एव, माझीच, यजंती, पूजा करतात, परंतु त्यांचे ते पूजन अविधिपूर्वक म्हणजे अज्ञानपूर्वक असते. परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात, परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्त्वेनाश्च च्यवन्ति ते. भगवंतांना तत्वता न जाणणाऱ्यांचे पतन होते ते सांगताना परमेश्वर म्हणतात, ही कारण सर्व यज्ञानां, संपूर्ण यज्ञांचा, भोक्ता आणि प्रभूच, स्वामीसुद्धा, अहम एव, मीच आहे,
तू माम परंतु मज परमेश्वराला ते तत्वेन ते तत्वतः न अभिजानंती जाणत नाहीत. अतः म्हणून चवंती च्युत होतात म्हणजे पुनर्जन्म प्राप्त करून घेतात. न चवंती म्हणजे ढळत नाही म्हणून कृष्ण आणि अच्युत, जो ढळत नाही तो कृष्ण अच्युत. यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रताः भूतानी यांती भूतेज्या यांती मद्याजिनोपी माम. उपासनेप्रमाणे फलप्राप्ती असते असं सांगताना परमेश्वर म्हणतात, 24व्या श्लोकात परमेश्वर म्हणतात, कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्वता जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात. आता या श्लोकात परमेश्वर म्हणतात, कारण असा नियम आहे की देवव्रता हा देवतांचे पूजन करणारे देवान यांती देवतांप्रत प्राप्त होतात. पितृव्रता हा पितरांचे पूजन करणारे पितॄन् यांती पितरांप्रत प्राप्त होतात. भूतेज्या हा भूतांची पूजा करणारे भूतानी भूतांप्रत यांती प्राप्त होतात. आणि मद्याजिन हा माझे पूजन करणारे भक्त माम अपि यांती प्राप्त होतात म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही. परमेश्वर म्हणतात, देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. ते तं विशालं स्वर्गलोकं भुक्त्वा पुण्ये क्षीणे सत्यलोकं विशन्ति. एवं त्रयीधर्मम् अनुप्रपन्नाः कामकामाः गतागतं लभन्ते. Having enjoyed the pleasures in the vast world of heaven and in the process having exhausted their merits, they re-enter the mortal world. Thus those ritualists who adhere to the injunctions of the three Vedas with the desire to enjoy pleasures go on shuttling between the heaven and the earth. अनन्याः चिन्तयन्तः ये जनाः मां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम् अहं वहामि. Those who worship me without thinking about anything else, who are always attached to me in all respect, I take care of their yoga, providing them whatever they really need, and kshema, that is protecting whatever they possess. ते ये अनन्य देवता भक्ताः अपि श्रद्धया अन्विताः यजन्ते ते अपि माम एव अविधिपूर्वकं यजन्ति. Arjuna, even those endowed with faith in other deities worship me alone, though by wrong methods. ही अहम सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभु एव च. तू ते माम तत्वेन न अभिजानन्ति अतः चवन्ति. I am verily the enjoyer and the lord of all sacrifices, but as they, that is devotees of other deities, do not comprehend my real nature, they are led astray from the path of progress. देवव्रताः देवान् यान्ति, पितृव्रताः पितॄन् यान्ति, भूतेज्याः भूतानि यान्ति, मद्याजिनः अपि मां यान्ति. Those who worship different gods go to the abode of gods. Those who worship the mains go to the abode of mains. Those who worship spirits go to the abode of spirits. And those who worship me come unto me. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. पार्था, असे जे स्वर्गसुखाची आशा करून यज्ञ याग आचरण करत असतात त्यांच्या पुण्य ते त्यामुळे स्वर्गसुख भोगतात, पण त्या पुण्याची पुंजी किंवा साठा संपल्यावर त्यांच्या इंद्रत्वाची तेजी ओसरते आणि मग त्याच भव्य दिव्य लोकातून ते परत मृत्यूलोकी येतात. जसं वेश्या
तुमची संपत्ती संपली तर दारातसुद्धा उभं करत नाही, तितकं लज्जास्पद त्या पुण्यहीन याज्ञिकांचं होतं. मी जो शाश्वत आहे त्याचं वर्म न जाणता केवळ स्वर्गाची इच्छा करणारे जे असतात त्यांनी पुण्यकर्म केल्यावर त्यांची अमरता तर जाते आणि अंती पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यूलोक त्यांच्या नशिबात येतो. जसं स्वप्नात जर धन सापडलं तर जेव्हा तुम्ही जागे होतात ते एका क्षणात हरपून गेलेलं असतं. तसंच हे जे वेद जाणणारे असतात त्यांचं स्वर्गसुख हे क्षणिक असतं, हे तू सर्वथा जाण. वेदविद्येमध्ये प्रवीण झाला पण ज्याला माझं ह्या परमात्म्याचं ज्ञान नाही तर तो जणू काही दाणा नसलेला कोंडा पाखडल्यासारखा आहे. म्हणूनच पार्था, धर्म हे माझ्याशिवाय, मला जाणल्याशिवाय वेदोक्त असूनही निरर्थक व्यर्थ होतात. मला जाणून जे काही तू करशील तरच तू सुखी होशील. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्यम् अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पार्था, पण ज्यांनी सर्व भावांनी माझ्यामध्ये चित्त समर्पित केलं त्यांची, आणि जे जसं मातेच्या पोटामध्ये गर्भामध्ये गर्भ स्वस्थ राहतो तशा रीतीने जे माझ्या विना अजून त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, निरंतर माझं भजन करत केलं तरच ज्यांना जीवन सार्थ वाटतं, असे एकनिष्ठ होऊन जे सर्व भावे माझंच चिंतन करत असतात, त्यांची जे मला नित्य माझी उपासना करत असतात त्यांची सेवा मीच करत असतो. मग माझ्यामध्ये घडून गेलेले त्यांची सतत चिंता मीच करतो. पक्षीचा जीव जसा पिल्लांमध्ये की ज्यांना पंख आलेले नाहीत त्यांच्यामध्ये अडकलेला असतो, तसंच मी ह्या समस्त भक्तांचं मी करतो. आपली तहानभूक विसरून बाळाला जशी आई बाळाचं जतन जसं आई करते तसं मनोभावे जे मला अनन्यपणे शरण आलेले आहेत त्याचं रक्षण मी करतो. जर त्यांना माझ्या सायुज्याची इच्छा झाली, माझ्याशी एकरूप व्हायची इच्छा झाली तर ते सुद्धा लाड मी त्यांचे पुरवतो. जे सतत निरंतर माझी सेवा करायची इच्छा करतात त्यांच्यावर मी माझा प्रेमाचा पदर सतत आड ठेवतो. जे जे त्यांना भावतं किंवा हवंसं वाटतं ते मी त्यांना देतो आणि जे देतो त्याचं संरक्षणसुद्धा मीच करतो. असा योग आणि क्षेम त्यांचा सगळा पूर्णपणे मीच पाहतो आणि मलाच पाहावा लागतो, कारण ते सर्व भावे मला निरंतर स्वतःचा आधार मानत असतात. माझ्या एकावरच दुसरा कोणीही नाही अशा प्रकारे ते सतत माझ्या चिंतनात मग्न असतात. सायुज्य म्हणजे चौथी मुक्ती, परमेश्वराशी किंवा आत्मरूपाशी एकरूप होऊन जाणं. आत्मस्वरूपात स्वतः जीवाने विलीन होऊन एकच परमात्मा अनुभवणं, केव्हाही वेगळेपणा न येणं. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. सलोकता म्हणजे इष्टदेवतेच्या लोकात राहणं. समीपता म्हणजे इष्टदेवतेच्या नित्य सान्निध्यात राहणं. सरूपता म्हणजे इष्टदेवतेचं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे आत्मरूपाशी एकरूप होऊन जाणं. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. पार्था, मला सर्वव्यापकाला न जाणून नाना पंथांना स्वीकारून अग्नी, इंद्र, सूर्य, चंद्र यांना आहुती देतात, त्यांचं यजन जे कोणी करतात त्यांनासुद्धा त्यांनी हे सगळं जे अर्पण केलेलं आहे तेच मलाच येऊन मिळतं, कारण सगळ्यांमध्ये मीच आहे. पण भक्तीची ही रीत ही उलट आहे, ही चुकीची आहे, कारण त्यांचा भाव चुकीचा आहे.
एका वृक्षाला त्याची फांद्या, पानं हे सगळं एकाच बीजाची जरी असली तरी मूळ झाडाचं जे असतं तिथेच आपण पाणी घालतो, त्यालाच तेच पाणी शोषतं जाणून तिथेच पाणी घालतो. एका शरीराची 10 जरी इंद्रिय असली तरी त्यांनी वेगवेगळे विषय सेवन केले तरी त्याचा भोगता एकच असतो. मग तू सांग बरं पार्था, की पक्वान्न करून ती कानामध्ये भरवता येतात का? सुगंधित पुष्प आणली तर ती आपण डोळ्याला लावली तर ती दिसतात का? जिथे रस असतो तो मुखानीच सेवावा लागतो, वास हा नाकानीच घ्यावा लागतो. तर तसंच सगळ्या ठिकाणी मीच आहे हे जाणून यजन केलं पाहिजे. माझंच यजन, पूजन, चिंतन केलं पाहिजे. मला न जाणता जे भजन करतात त्यांचा शीण फुकट जातो. ज्ञान हेच आहे, हे ज्ञान हेच कर्माचं लोचन आहे. आणि हे जे ज्ञान आहे की मी आहे, हे मीच सगळं काही आहे, हे ज्ञान जेव्हा होतं तेव्हा तेच कर्माचं लोचन असतं आणि ते संपूर्णपणे निर्दोष असणं आवश्यक असतं. म्हणून केवळ माझ्यामध्येच पूर्णतः स्वतःला झोकून द्यावं. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तुमाम अभिजानंती तत्वे न्याश्चवन्ति ते. पार्था, सगळ्या यज्ञ सामुग्रीचा भोगता माझ्याविण दुसरा कोणी आहे का? सर्व यज्ञांचा मीच आदी आहे, मीच अंत आहे हे न जाणल्यामुळे हे अज्ञानी भ्रमात सापडलेलं वेगवेगळ्या देवांची पूजा करतात. जणू काही गंगेचं जल घेऊन गंगेसच अर्पण करतात आपल्या देव आणि पितरांना उद्देशून. तसंच माझंच मला अर्पण करतात, पण त्यांचे मनातले भाव भिन्न भिन्न ठेवतात. भिन्न भाव जेव्हा चित्तामध्ये असतात तेव्हा पार्था त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. मग जिथे जिथे ते आस्था बाळगतात तेच ते होऊन जातात, तेच सगळं त्यांना प्राप्त होतं. यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रताः भूतानी यांती भूतेज्या यांती मद्या जिनोपिमा. पार्था, काया वाचा मने जे इंद्रादिक देवांना भक्तिभावाने पूजन करतात त्यांना देह सोडल्यावर देवत्वाची प्राप्ती स्वर्गलोकामध्ये होते. किंवा जे पितरांची व्रत, श्राद्धादिक वगैरे व्रत मनोभावे आचरण करतात त्यांचं जीवन संपताक्षणीच त्यांना पितृलोक प्राप्त होतो. जे जारण मरण इत्यादी अघोर प्रयोग किंवा मंत्रयोजना साचार आचरतात, क्षुद्र देवतांना, भूतपिशाच्यांना दैवत मानून पूजतात, ते त्यांना देह सोडल्यावर भूतत्वाची प्राप्ती होते. जारण, मारण आणि उच्चाटन हे मंत्रविद्येतील प्रकार आहेत. शत्रूचे नुकसान, वेड, मरण, शंढपडा इत्यादींनी व्हावे म्हणून जारण, मारण इत्यादी मंत्रप्रयोग करतात. अशा तऱ्हेने ज्यांचा जो संकल्प असतो त्यांची कर्म तशी फलद्रूप होतात. पण ज्यांनी केवळ मालाच कानाने ऐकलं आहे, ज्यांच्या नयनामध्ये केवळ मीच आहे, ज्यांनी केवळ आणि केवळ माझंच मनामध्ये चिंतन केलं आहे, सतत माझ्याच नामसंकीर्तनात जे रंगून गेलेत, सर्वांगी एकठाई ज्यांनी मलाच वंदिलं आहे, ज्ञान, पुण्य इत्यादी सगळं काही माझ्यासाठी केलं आहे, ज्यांच्या ज्ञानाने माझं दर्शन होतं, तेच अध्ययन ज्यांनी केलं आहे, माझ्या स्वरूपावर प्रीती ठेवून जे अंतर्बाह्य तृप्त झाले, सगळं जीवन मनोभावानी माझ्याच कारणी ज्यांनी लावलं आहे, हरीचं दास्य करणं हे ज्यांना भूषण आहे आणि हे भूषण ते मिरवतात, हाच एक मीपणा त्यांच्यामध्ये आहे. माझा लोभ आहे म्हणून त्यांना लोभी म्हणायचं का? कामना माझीच करतात म्हणून ते सकाम, माझंच प्रेम म्हणून सप्रेम, माझ्याशीच जे मद्रूप होऊन गेलेले असतात आणि इतर लोकांना जे विसरून जातात, जी शास्त्र
मला जाणतात तीच शास्त्र, तेच मंत्र ते सतत म्हणत असतात. अशा तऱ्हेने ज्यांचे सगळे व्यवहार हे निरंतर माझ्यासाठी होत असतात, ते मरणापूर्वीच मद्रूप झालेले असतात आणि तीच गती देहांतीसुद्धा त्यांना प्राप्त होते. म्हणून माझं जे यजन करतात त्यांना पूर्ण ऐक्य मद्रूपामध्ये होऊन जातं, की ज्यांनी माझ्यासाठी पूर्ण जीवभाव अर्पण केला आहे. पार्था, जे आत्मसमर्पणाशिवाय मी कोणालाही कळू शकत नाही. आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत असे म्हणणारे जे अज्ञानी असतात, त्यांना माझं ज्ञान झालं आहे असा अभिमान जरी असला तरी ते त्यांच्यातला उणं आहे, कमीपणा आहे. माझं ज्ञान बघायला गेलं तर माझं परमात्मरूप यज्ञ दान तप करून आचरून घ्यायला जातात, पण त्याला काडीचंही मोल नाही. कर्माची ती ऐट फोल आहे. ज्ञानबळाने थोर वेदाहूनही ज्ञानबळाने थोर असे वेदही मौन धरून राहतात. शेषाहूनही श्रेष्ठ बोलका कोणी नाही, तोही अंथरुणा तरी खाली लपून बसतो. शेष म्हणजे नागांचा राजा. ह्याला सहस्रमुख असून हा आपल्या डोक्यावर पृथ्वी धारण करतो अशी समजूत आहे. क्षीरसागरात शेषावर विष्णू शयन करतात. असा शेकडो मुख असलेला सुद्धा तोही अंथरुणाच्या खाली लपून बसतो. सनकादी मुनी माझा छंद घेऊन जे वेडेपिसे होतात, सनक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र, अत्यंत प्राचीन काळातील भगवत भक्त, तत्ववेत्ते, ब्रह्मानुभवी आणि शुकाप्रमाणे ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्ध आहे. ते सनकादिक सुद्धा माझा छंद घेऊन वेडेपिसे होतात. थोराहून थोर जो शंभू आहे, तो तापसांचा विचार केला तो सुद्धा अभिमान सांडून सतत पदतीर्थ माथावर वाहत असतो. पदतीर्थ माथाव आहे म्हणजे भगवंताच्या पायापासून निघालेली गंगा शंकर मस्तकावर धारण करतो. लक्ष्मीसारखी जी सर्वथा संपन्न आहे, तिच्यासारखी दुसरी संपन्न कोणी नाही. जिच्या घरी रुद्धीसारख्या दासी सादर सेवेला आहेत, ज्यांनी खेळामध्ये जी घरकुलं केली त्याला इंद्रपुरी नाव दिलं, तरीसुद्धा इंद्रादिक ही सर्व मंडळी त्यांची जणू काही बाहुलीच होत नाहीत का? मग त्यांनासुद्धा तो खेळ आवडत नाही आणि तो सकळ घरकुलाचा खेळ मोडून महेंद्राचे दीनहीन रंक एका क्षणी नाहीत का होत? ज्या वृक्षाकडे दृष्टी फेकल्यावर ते सर्व कल्पवृक्ष होतात, असे सामर्थ्य संपन्न अशा दासीजीच्या घरी वावरत असतात. अशी जी इंदिरा आहे, जी मुख्य मालकीण आहे, तीसुद्धा अभिमान सांडून अशी लक्ष्मी लीनपणे पायापाशीच बैसून सर्वस्व अर्पून सेवा करत राहते. म्हणून तिचं थोरपण, तिचा अभिमान, पांडित्याचा अभिमान हे सगळं लक्षात घेऊन सांडावा आणि जगामध्ये लीनाहून लीन आणि झालं तरच माझी जवळीक साधू शकते. नेत्र उघडल्या भास्करांनी, सूर्यानी नेत्र उघडल्यावर चंद्र जसा आपोआप निस्तेज होतो, तिथे काजव्यांनी काय मिरवावं आपली दीप्ती, तसंच जेव्हा शंभूचे सुद्धा तप पुरेसे होत नाही, लक्ष्मीचे ऐश्वर उणं वाटतं, तिथे हे प्राकृत, गचाळ, अडाणी असे मानव परमात्मभाव मला जाणल्याशिवाय कसा बरं जाणतील? म्हणूनच पार्था, वैभवाचा गर्व सांडून पूर्णपणे, नम्रपणे, लीनपणे सगळ्या गुणांचं लोण उतरवून समूळ देहभाग त्यागून जर माझी यजन, मनन, चिंतन केलं तरच माझी जवळीक ते साधू शकतात. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. अध्याय 9, 21 ते 25. 21व्या श्लोकात परमेश्वर म्हणतात की पुण्याईमुळे मिळणारे भोग
हे पुण्य संपल्यावर संपतात आणि पुन्हा मृत्यूलोकात त्यांना यावं लागतं. पण 22व्या श्लोकात जे जणू काही अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये परमेश्वरांनी आपल्याला एक प्रकारचं वचन दिलं आहे. ते म्हणतात की जे निष्कामपणे अनन्य भावानी नित्य निरंतर मलाच भजतात त्या भक्तांचा योगक्षेम मीच वाहतो किंवा मीच त्यांना तो प्राप्त करून देतो. आता योग म्हणजे परमेश्वराशी जोडलं जाणं आणि क्षेम म्हणजे त्याच्या कल्याणाचं रक्षण करणं, त्याला कुशल ठेवणं, खुश ठेवणं, मंगळ ठेवणं, त्याचं शुभ करणं, ह्या सगळ्याचा मीच त्याचा वाहतो, त्याला हे सगळं प्राप्त करून घेतो. हा श्लोक आपला परिचित पण आहे आणि अतिशय महत्त्वाचा पण आहे. आणि हे सगळं प्राप्त करायचं असेल तर आपल्याला निष्कामपणे केवळ आणि केवळ त्याचंच मनन, चिंतन, भजन, पूजन केलं पाहिजे. पुढे परमेश्वर म्हणतात की मीच यज्ञांचा भोक्ता आहे, मीच एकमेव आहे, मीच स्वामी आहे, असं मला जे तत्वता जाणत नाहीत पण ते श्रद्धेने युक्त असतात, तर ते भक्त कोणी दुसऱ्या देवतांचं, तर कोणी पितरांचं, तर कोणी भूतांचं पूजन करतात आणि ह्या त्यांच्या उपासनेचे फळ म्हणून त्यांना ती फलप्राप्ती होते. म्हणजेच देवतांचे भक्त देवतांना प्राप्त करतात, पितरांचे पितरांना जाऊन मिळतात, भूतांचे पूजन करणारे भूतांना जाऊन मिळतात आणि त्याच नियमाने जे मला भजतात, निष्काम भक्त असतात, ते मलाच प्राप्त होतात. आता यातला फरक काय की त्यांना पुनर्जन्म होत नाही. थोडक्यात म्हणजे ह्या 5 श्लोकांमध्ये सकाम भक्तांना पुनर्जन्म आहे, पुन्हा पुन्हा त्यांच्या उपासनेचं फळ हा पुन्हा पुन्हा जन्म मिळत राहतो. पण जे निष्काम उपासना करतात त्यांना मात्र पुनर्जन्म कधीही होत नाही, असं या श्लोकात सांगितलेलं आपल्याला दिसतंय. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.